महागाव येथील संत गजानन हॉस्पिटलमध्ये एमआरआय सेवेचा लोकार्पण सोहळा संपन्न. मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचं महत्त्व पटवून दिलं. आयुर्वेद महाविद्यालयाच्या वसतिगृहाचंही उद्घाटन. महात्मा फुले जनआरोग्य योजना राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक वरदान ठरली असून ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं प्रतिपादन महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी केलं. ते महागाव येथील संत गजानन महाराज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एमआरआय सेवेचा लोकार्पण आणि आयुर्वेद महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या चव्हाण यांनी महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत गंभीर आजारांचं मोफत उपचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट स्पष्ट केलं. तसंच संत गजानन हॉस्पिटलनं ग्रामीण भागातील रुग्णांसाठी दिलेली वैद्यकीय सेवा प्रशंसनीय असल्याचंही नमूद केलं. यावेळी विश्वस्त डॉक्टर यशवंत चव्हाण यांनी सर्वांचं स्वागत करून संत गजानन महाराजांच्या आशीर्वादानं रुग्णसेवेचा वसा घेत अनेक यशस्वी शिखरं पादाक्रांत केली आहेत. तसंच त्यांनी आतापर्यंत केलेल्या आरोग्य सेवेचा आढावा घेत अथक परिश्रमातून हॉस्पिटलची उभारणी झाल्याचे नमूद केलं. सर्वोत्तम आणि परवडणारी वैद्यकीय सेवा देणं हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचं नमूद करत हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण भागात सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली देण्याचा आमचा प्रयत्न आहे असं सांगितलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सिव्हिल सर्जन डॉक्टर सुप्रिया देशमुख देसाई उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते एमआरआय कक्षाचं फलक अनावरण, दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आलं. यानंतर हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या योजनेची पाहणी करत रुग्णांची विचारपूसही करण्यात आली. आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हॉस्पिटलच्या उत्कृष्ट सेवांबद्दल मनोगत व्यक्त केलं. तर डॉक्टर राजदीप होडगे आणि डॉक्टर रुपाली कोरी यांचा योजनेच्या उत्कृष्ट सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात डॉक्टर किरण कुंडलकर, डॉक्टर रोहित कालकुंबे, डॉक्टर रेणुका वेंदुलकर, डॉक्टर चेतन खाडे, डॉक्टर अजिंक्य चव्हाण, राहुल तावर, डॉक्टर चंद्रकांत खोत आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन अॅडव्होकेट बाळासाहेब चव्हाण यांनी केलं.